आज तुम्ही बघू शकता मी कढई तापायला ठेवते. हे बघा गॅस ऑन केला. बघू शकता तुम्ही. हे बघा मी गॅस स्लो करते. बघा तुम्ही पाहू शकता आज मासे मस्त ग्रेव्ही करणार आहे. बघा मासे तुम्ही बघू शकता. थोडासा रसा ग्रेव्ही थोडासा रसा ठेवायचा फक्त. मसाला तुम्ही पाहू शकता. मी काय काय कच्चच घेतलंय बरं का. तुम्ही बघू शकता कसं करायचं आहे. आता ह्याच्यात खोबरं घेतलंय, कांदा टाकलाय, अद्रक टाकलंय, लसूण टाकलंय, कोथिंबीर टाकली, टमाटा टाकलाय, हे सगळं टाकले बघा. एवढी सगळी मिक्सरला पेस्ट करून घेतली बघा. आता तुम्ही पाहू शकता. हे मी मासे चिलेपी मासा आहे बरं का. तुम्ही मगाशी पण तुम्हाला मी चिलेपी माशाचा फ्राय दाखवला बघा. आता ह्यातले थोडे उरलेले मुंडके, ते मुंडक्याचा रसा कसा करायचा बघा. तुम्ही ग्रेव्ही करायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी तापायला ठेवले बघा. आता तुम्ही बघा मी तेल टाकते बरं का त्याच्यात. तुम्ही आमच्याकडनं शिका बघा कसं भाज्या करायच्या कसं नाही. कारण मला एवढं कळत नाही बघा. तरी मी शिकते बरं का. मी एकदम भोळे. मला काही मी असं चॅप्टरपणा नाही. मला काहीच कळत नाही एवढं. तरी मी करते. बघा तुम्ही बघा. आता मी तेलामध्ये टाकते बघा मसाला. कसा तेलात पडतायचा. तेलात कसं करायचं तुम्ही बघू शकता बघा. तेलात नुसता फ्राय करून मस्त भाजायचं बघा. याचे खूप प्रकार आहेत बरं का. तुम्ही बघू शकता. मी साईडला ठेवलं बरं का. हे बघा तुम्ही बघू शकता कसं भाजायचं कसं नाही. तुम्ही पाहू शकता. हे बघा. हे अंदा पुढं घेऊ नका. असं का तिकडे अंदा. बघ आता बघ साईडला फुलं घेऊन बघ. आमची तर जास्त मुलं असल्यावर कधी कधी बडबड चिडचिड होती बरं का. आम्हाला समजून घ्या. आमची तर लेकरं असल्यामुळं होतं तसं. चांगलं त्याला तसं भाजू द्यायचं. मसाला चांगला कच्चा असला ना तर चांगला भाजू द्यायचा बघा. त्यावेळेस कुठं चांगली ग्रेव्ही छान लागतं बघा. आपलं जास्त पातळ नाही करायचं. हे तुम्ही बघू शकता. आता हे मी ना इकडे साईडला ना पाणी उकळायला ठेवते बघा. फिरू नकोय बघा. आपला ग्रेव्ही करायचं ना जास्त पातळ नाही काय ना. थोडंसं कोमट करून टाकायचं बरं का पाणी मसाल्यात. असं कधीच टाकायचं नाही कारण ते उकळी आली पाहिजे ना. बघा तुम्ही पाहू शकता कसं दिसते बघा. गोळा चांगला होऊ द्यायचा बघा. बघा तुम्ही बघा. आता तुम्ही पाहू शकता बघा. मटण मसाला घेतलाय चालतो. आपल्याकडे माशाचा मसाला नसला तरी मटण मसाला टाकला तरी चालतो घरातल्या बघा. तुम्ही बघू शकता बघा. बघू शकता तुम्ही. आणि थोडीशी हळद पण टाकली बरं का. स्लो करते बरं का गॅस. बाळा तू आता फिरू नका त्याच्यातच ठेव. आता हे घरातले तिखट वगैरे टाकत आहे 1 चमचा. तुम्हाला जेवढं पाहिजे तुम्ही टाकू शकता. मसाला टाकते बरं का. काळा मसाला काळा 2 चमचे टाकते बरं का. अजून थोडासा लाल मसाला टाकते कारण आम्हाला तिखट लागतं ना. थोडंसं जरा तिखट असतं ना जरा झणझणीत असल्यावरच छान लागतं. पण तुमच्या पद्धतीने करा बरं का. आमची पद्धत नाही. तुमची पद्धत वापरा तुम्ही. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता. आम्हाला तिखट लागतं म्हणून अजून मी थोडासा मसाला टाकते बरं. अजून थोडासा नॉर्मल जास्त नाही टाकत. मी गॅस जरा फास्ट करते बरं का. तुम्ही बघू शकता. हे बघा तुम्ही पाहू शकता. हे बघा
तुम्ही बघू शकता मसाला कसा दिसतोय. हा बघा असा गोळा होऊ द्यायचा बरं का, त्यावेळेस मग मसाला भाजला जातो. हे बघा बघा कसा दिसतोय. 10 मिनिटं लागतात फक्त. माशाला ना जास्त माशाचं स्वयंपाक करायला नाही वेळ लागत, ग्रेव्ही करायला तर अजिबात वेळ लागत नाही. कारण ती कच्चा कांदा टाकतो ना आपण, खोबरं कच्चं टाकतो म्हणून चांगला तेलात पडतायचं बघा. असं असं चांगला भाजायचं. थोडा स्लो करते बघा गॅस, कारण मी पाणी उकळायला ठेवलंय ना, तुम्ही पाहू शकता. आता तुम्ही पाहू शकता. तर पाणी गॅस बंद करते बरं, इकडं आता पाणी टाकते बरं का. तुम्ही बघू शकता एकदम आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता आता एकदम ग्रेव्ही असं मस्त दिसलं पाहिजे ना, असं छान असं. नाही बघा तुम्ही थोडंसं अजून पाणी टाकते बरं का. चवी तुम्हाला पातळ पाहिजे पातळ पण करू शकता, पण मी आता सध्याला ग्रेव्हीच केली. आता ही उकळी आली बरं का. आता मी मासे सोडते. तुम्ही बघू शकता का मासे कशी सोडायची. उकळी आली बघा. मासे लवकर शिजतात हा, तुम्ही बघू शकता. सावनच राहतं का तसं केलं तरी. आता 1 मिनिट तुम्हाला दाखवते मी. 1 मिनिट तुम्ही पाहू शकता. ही प्लेट मी त्याच्यावर झाकत आहे 5 मिनिटं. हे बघा 5 मिनिटं असं झाकायचं बरं का, म्हणजे ते एका 5 मिनिटात शिजतंय बघा. आता ते उघड, तुम्ही पाहू शकता बघा कसं उकळतंय. कशी झाली आमची माशाची ग्रेव्ही, कसं झालंय बघा. तुम्ही बघू शकता. तुम्ही हे बघा कसं झालंय, तुम्ही पाहू शकता. तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये पण सांगा बरं का. हे बघा हे बघा बघा कशी दिसते आमची माशाची ग्रेव्ही. तुम्हाला आवडलं का? तुम्हाला आमच्या माशाची ग्रेव्ही आवडली असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद येशूला. आमेन.